हे बघा मित्रांनो, भावांनो, तर कसे तुम्ही? तर मी आता कामावरून आलेले आहे, तर मला अजून घाम सुटलेले आहे. बघा मी आता आले की पिशवी ठेवली, तर बघा मी सकाळी सगळं पसारा आवरून गेलेले. पसारा काय दिसणार नाही तुम्हाला, तेवढाच थोडंसं दिसणार. काल तर भरपूर होती, तुम्हाला दाखवले मी व्हिडिओमध्ये पुन्हाचं. तर हे बघा सगळं मी आता स्वच्छ झाडू काढणार आहे आणि सगळं फरशी पुसून घेणार आहे. तर मी अगोदर 2 रील बनवते, मग पुन्हा मी दाखवते. मित्रांनो, भावांनो, तर मी आता स्वच्छ झाडू मारलेले आहे. तर आता मी फरशी पुसणार आहे. आता परत मुलं नानाला जायचे. तर आज मला कामावरनं इतकी सगळं बायका सुट्टीवर होती, सगळ्यांच्या बदलीवर काम करून आले. इतकी दमल्यासारखं वाटलं त्यांना, थोडं हातरून झोपल्यासारखं वाटलं आहे. पण काय करायचं, तर घर आवरल्याशिवाय आणि झाडू फरशी केल्याशिवाय तर करमतच नाही घरात, तर करावंच लागेल. म्हणून मी तुम्हाला दाखवते. आता फटाफट मी मॉब आणणार आहे झाडू फरशीची, तर तुम्ही बघू शकताय. तर मी मॉब आणते, तर थांबा. कारण की सांगायचं म्हटलं तर काय गोष्टी, आता हे मॉब मारणार आहे मी, तर तुम्हाला बघू शकते. तर मी मॉब आणून ठेवलेलं आहे, कारण की मला फार कंटाळा येतो. कारण की मी 4-5 घरकामच करते ना, म्हणून मला इतकी कंटाळा येतात ना, तर म्हणून मी काय करते मित्रांनो, भावांनो, तर मी छान मस्त मॉब आणलेले. हेच मॉब कितीला आहे माहिती का? हे मॉब, हे बघू शकते. हेच मॉब ना 2018 आणि 1500, पहिलं होती 1500, आता 2500चं किंमत झालेली आहे. मित्रांनो, भावांनो, एवढं पैसे आमच्याकडं कुठे? असं मारायचं, फटका घ्यायचं, मारायचं. मग मी काय केली, तर एकदा आपण बी झिरोवर असलं तर पण काही हरकत नाही, तर आपण आणायची. मग फटाफट झटपट, कोण पाहुणे आला, कोण रावणे आला की कुठं पिळत बसायचं सारखं, तुम्ही सारखं इकडे कुठं करायचं. पटकन मोर असं पिळायचं, मस्त घ्यायचं. मग असे बसल्या की फक्त पटापटा एवढे लांब बी थांबायचं, मग असं ओढायचं, झालं, विषय संपलं. काय कोणी पाहुणा येऊ द्या, रावणा येऊ द्या, कुणी येऊ द्या, तर बसल्या त्यांच्या जागेला म्हणलं तर आपण हळू पण येऊ शकते. थांबा, आम्ही घेते थोडंसं मॉब मारून, झालं, विषय संपला. म्हणून मी आज हे आणलेलं आहे. हे म्हणजे 2-3 महिने तर झालेले, असं नाही आहे. तर हे पण तुटायला झालेले. तर आमच्या मुलांना हे खूप आवडतं. का म्हणजे सांगू का तुम्हाला? का म्हणजे त्यांना का आवडते माहिती का? की पटकन पाणी फिनील टाकून हे मारायची, मग फिरवायची गोल गोल, फटाफट फरची, मग त्यांना पटकन खेळायला जायचं असते. म्हणून ना हे मॉब ना मुलांना खूप फार आवडतात. कारण की खाली बसून तिथे इथे घासण्यापेक्षा एक मॉब असं थांबतात, असं मारतात, चांगला विषय. मम्मी मी मस्त झाडू फरशी केलेले बघा. हो माहिती आहे बाई, आम्हाला किती स्वच्छ करते माहिती आहे. मग असं पण कामावर असं नाही मित्रांनो, भावांनो, तर हे चालत नाही. कारण की त्या पैसे देतात ना, म्हणून तर जीवापेक्षा त्यांचे घर सांभाळतात. तर इतकी त्यांनी राबून घेतात ना, काय सांगू. तर आपला जीवमधले दुसरे जीव निघतात, एवढे कामं करून घेतात. तरी पण म्हणतात इथे सगळं घाण आहे, इथं माती आहे, ते पुसून घ्या, तिकडं स्वच्छ झाडू पुसून फरशी पुसून घे, आणि हे काय माती, ते काय माती, असं दाखवतात, असं हात लावतात, दाखवतात, बघ हे काय माती, बघ हे काय माती, असं करू. आपण इमानदार काम केलं तरी पण का त्याने पैसे देतात ना. आता मोठे श्रीमंत लोक असतात, तर आपल्याला कामच करावं लागते. त्यांना इतकी स्वच्छ लागतं, प्रचंड स्वच्छ लागतं, आमच्यापेक्षा स्वच्छ. आपण काय म्हणते की सगळे कामाला जावं लागते म्हणून आम्ही पटापटा आवरलं, पटापटा ठेवलं, तसं गेलं. तर असं नाही, त्यांचे वेळ होऊ द्या, काय होऊ द्या, पण त्यांना स्वच्छ लागतो. तर म्हणून तेवढं आपण महिन्यातला तेवढं पैसे पण देतात, असं का नाही आहे. तर प्रमाणे काम केलं की अजून फारचे आपण आईबाप कशी आपल्याला बघतात, असं त्या पण पोटं पाणी पण बघतात, सगळं काय असं हे करत नाही. पण कसं माहिती का मित्रांनो, भावांनो, तर काम करा म्हणलं तर ना, आपल्या घरात एखादं चुकलं तर चालते, पण दुसऱ्यांचं घरात चुकावं नाही. का? ते पैसे पण देतात, आपल्यावर विश्वास असतात, आपल्या घरचीपेक्षा त्या लोक आमच्यावर विश्वास असते, म्हणून ना की इमानदारीने आपण कामं करावं लागते ना. तर सगळं डोक्यात ठेवून मस्त सगळं काय काय सांगितलं भाभीने, काय काय बोललेले. तर म्हणून
काय एक फोन आला की उचलू देत नाही, कारण की काम पहिलं आवरा मग दुसरीकडे जावा, कारण की आम्हाला पण त्रास नको तुम्हाला बी त्रास नको म्हणून ना की कामं करून घेतात ना, म्हणून मला आलं की इतकी कंटाळ वाटतात ना, इतकी कंटाळ येतात ना. तरी पण मिस्टर माझी घरी असले की सगळं माझी नवरोबा सगळं करतं ग बाई, काही असं नाही. तर मीच तरी पण त्यांना म्हणते काय केलं हो तुम्ही घरी कामं, तर ते म्हणते कितीही केलं तर ते म्हणतात ना बायको खाते डोकं लागले ताण, असं काहीतरी एक गाणं आलेलं माहिती आहे ना तुम्हाला. तर बायको माझी छान डोक्याला देते ताण, असं काय गाणं आहे माहिती आहे ना, तो बरोबर काढलेलं आहे. नवरा किती काम केलं तर ना आपण हे काय तिथे हे काय काय आम्हाला सांगते ते काय हे काय म्हणून सगळं आम्ही राडा दाखवतो. तर आम्ही एवढं रडरडसारखं आम्ही भावानू. तर आत्ता 6:30 वाजता मी आलेले. तर आमची मुलं बघा, तर मी अनुला पाठवले होते. मी आज आणलेले फिश आणलेले, मासे आणलेले. तर बघू शकते छान छान हे बघा मासे. तर सगळं स्वच्छ करून आणलेले, हे बघू शकते. हे बघा खूप सुंदर आहे माशा. तर मी फ्राय करणार आहे. छोटे छोटे का बरं आणले, म्हणजे मुलांना छान खाता येते म्हणून मी छोटे छोटे आणलेले, आणि जास्त येते म्हणून मी धुवायला ठेवलेले. तर पाण्यात आता ठेवलेले. तर अन्नूला पाठवली होती मी दुकानला. तर अन्नूने आणले सगळं मसाला. हे आहे तुरीचा डाळ, आणि हे पावशर दूध, आणि हे आहे फिश मसाला. मी एकदा तर हे आहे बेसन पीठ, आणि हे आहे रवा. तर हे आहे बिस्किट. तर आमची अनु सगळं लिहून घेऊन गेली होती काय काय लागते ते, म्हणून विसरून नको म्हणून. तर म्हणजे विसरून जाईल म्हणून. तर सगळं व्यवस्थित आणलेलं आहे. तर त्याच्याबद्दल थँक्यू. तर आमची अनु बोलेल आता बघा काय गाणं. मम्मी हे बघा, आम्ही तुम्हाला दुपारी दाखवले होते घर कशी ठेवले बघा. आता पसारा बघा, तिथं कपडे टाकले, आणि इथं बॅग ठेवले, आणि इथं एक बॅग ठेवले मागे बघा. इथे एक दिसते मागे, तिकडे एक मागे, असं टाकतात मित्रांनो भावांनो. तर इतकी कंटाळ येते ना. आमची अनु काय बोलतात बघू. काय गाणं मम्मी, ह्याचं नाव ना फिश करी मसाला. बरोबर. आमची अनु आता 6वीला जाईल. तर आता सध्या 5वीला आहे. आणि तर हे राजगण दूध. अरे वा वा वा, छान मस्त. तर मित्रांनो भावांनो, ताजे व शुद्ध हो दूध. एवढं मला वाचता येणार नाही बघा. कपडे युनिफॉर्म काढले तसंच टाकले बघा. आमची हे टाकलेले वाटते तनू, हे बघू शकते बघा. तनूचं पॅन्ट कशी पडले, आणि पसारा कसं टाकलेलं बघा. तर आता मी आलेले दमून, इतकी दमली मी. आता करणार फिश. आणि फिश दाखव बरं. त्याच्यातनं एकच काढ, एकच काढ. बघू शकते आता. हे बघा आम्ही दाखवते. हे बघा, आता मी मासे फ्राय करणार आहे. ते मासे त्यांना खाऊ वाटले म्हणे, की खाऊ वाटत होते म्हणे, की मी आता मासे आणलेले किती अर्धा किलो. तर मी आता फ्राय करणार आहे. सगळं स्वयंपाक छानपैकी सगळं करून मग व्यवस्थित नंतर मग फ्राय करते. मग मुलांना मी देते. मी तुम्हाला दाखवते. माझे व्हिडिओ तुम्ही हे करू नका, तर शेवटपर्यंत बघा. तर आवडले असं तर मग शेअर सबस्क्राईब सगळं करायला विसरू नका. तर मी तुम्हाला स्वयंपाक आज कशी करते मी तुम्हाला दाखवते. आता माझे मला पोळ्या पण पोळ्या करायचे, आणि भात करायचे, भाजी करायचे, आणि फिश फ्राय, मासे फ्राय करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. शेवटपर्यंत बघा माझी व्हिडिओ. तर मी आता थोडंसं चहा करून पिणार आहे. मी तुम्हाला दाखवते. आता आले की काय करायला लागले, तर सगळं असं खोडे काढत असं करत बसते. हे आमची तनू आहे, हे आमची निवृत्ती कशी दात काढतात बघा. तर तसंच सगळं मैत्रिणीनं गोळ्या करून ते बसलेले तनू आमची. तर आमची तनू ना खूप जास्त म्हणजे आगावतेच आहे. तर बघा कशी बाय करते तुम्हाला. तर अशी हे माझी गाडी आहे बघा. तर गाडीच्या शेजारवरती बसली आमची निवृत्तीच्या शेजार त्यांच्या दिदी बसली. त्यांच्या दिदीचं आमची इथं शेजारची 2 पोरी आहे. तर शेजारची पोरी आहे ती दोन्ही. तर घेऊन अभ्यास करायला लागली. तर आमची अनु तनू आले की असं खोडे आणि मस्त अभ्यास करत बसते. छान आहे. तर आमची अनु आवाज येते बघू. काय गाणं थांबते ठेव.
आमची अनु ठेवणार आहे चहा. बघा गॅस चालू केली. तर अजून थोडंसं पाणी टाक. हेच थोडंसं गॅस तुम्हाला खराब वाटते कारण की मी सकाळी भाकरी केले म्हणून तसं तुम्हाला वाटायला लागलं. तर अनु अजून थोडंसं पाणी टाक. बस थोडंसं चहा पावडर टाक आणि थोडंसं पाणी टाक. आमची अनु करते चहा. काय पाहिजे तुला? कुठे इथंच आहे की चहा पावडर शोधते बघा. बघू शकते आमची अनु बनवा लागली बघा. चहा पावडर टाकते बघा. तर इथे बघा टाक. अजून थोडासा कमी पडतो पांढरे होते. मित्रांनो भावांनो, तर आमच्या मुलींना मी का लावते की पुढे ते मोठे झाले की त्यांना पण शिकायला पाहिजे. तर त्यांना आता हे स्वयंपाक चहा वगैरे केली ते स्वतः चहा पिली ना मग मी त्यांना एक साईडला अभ्यासला बसवते. मला पण स्वयंपाक करायचे आता म्हणून त्याला चहा ठेवायला लावले. तर आता मी हे आमची अनु आहे ना खूप समाधानची आहे. तर त्या दोन्ही निवृत्ती आणि तनू इतकी आगाऊची आहे ना, खूपच प्रचंड आगाऊची. तर बघू शकते 4 वाटी घेतली त्याने चहा पिण्यासाठी. तर आता थोडंसं पाणी टाक म्हणले होते की हां तर बघू शकते. तर चहा बनवते की बस. तर बहिणीनं तर मी आज मासे तळायला लागले बघा. तुम्हाला मी म्हणले होते मासे मी फ्राय करून दाखवते म्हणून. बघू शकते मी छान छान मासे सोडले. हे बघा सगळं मसाला लावून ठेवले होते. बराच वेळ झाली होती. तर मी आता फ्राय करायला लागले. असं थोडं थोडं रवामध्ये सगळं मिक्स मसाला वगैरे सगळं टाकलेलं मी. तर आता एक एक करून सोडा लागले मी. हे बघू शकते किती छान सुंदर. आमच्या मुलांना तर खूप आवडतात म्हणून मी मुलं खूप दिवसपासून म्हणत होते मम्मी आपण मासे खाऊ आणि मला पण खाऊ वाटत होते. मला तर खूप आवडतात. तर एक दिवस मटणची भाजी पण करून दाखवते मी तुम्हाला. तर ते लय महाग झालेले म्हणून आम्ही नाही आणत. हे पण खूपच महाग आहे मित्रांनो. तर मी तरी पण आणलेले कारण की आमची मुलं खातच नाही म्हणून मी आणते. तर खूप म्हणजे मटण तर 700-800 रुपये किलो आहे. तर हे थोडंसं कमी पडतात म्हणून. आणि हे ज्यांनी तुम्हाला मी माहिती आहे माशांनी कॅल्शियम वाढतो म्हणून मुलांसाठी तर खूप छान असतो. मुलांना खूप आवडतात आणि मुलांसाठी शरीराला खूप पौष्टिक असतो. असं मुलांना म्हणजे सगळ्यांनाच असतात, ज्यांना आवडतं ज्यांना नाही आवडत. तर आम्हाला तर सगळ्या घरच्या लोकांना आवडतात. तर आमची सासू पण लई भारी बनवतात. आमची सासूला तर एक नंबर बनवता येते पण एवढं मला येत नाही. पण मुलांसाठी तर आपल्याला बनवावं लागते. नाही येऊ नाही तर येऊ दे पण करावं लागते मित्रांनो. तर कशी वाटले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुणाला माशाचं फ्राय आवडतात नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट सांगा. तर सगळ्यांना आता बाय बाय. हे बघा मित्रांनो भावांनो, तर फिश आहे बघू शकते की ते कशी फ्राय केली कुरकुरे झाले. तर कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. की पुन्हा हे फ्राय केलेलं तुम्हाला दाखवले नव्हते तर मी दाखवले. तर आता झाले तर मी हातात भरून दाखवते. हे बघू शकते मस्त. हे बघा लाल कुरकुरे एकदम छान मस्त वाटत आहे. तर कशी वाटले छोटे छोटंसं आणले तुम्ही बघू शकते. तनू तनू हे बघा मित्रांनो आमची अनु जेवायला लागली. हे बघा मासे फ्राय बनवले त्यांच्या मम्मीने.
तर बघू शकता अन्नू हे बघा जेवतीये. हे बघा अन्नू कसं झालं का? हे अन्नू अन्नू हे बघा मित्रांनो आमची तन्नू जेवण करतीये. तर बघा त्यांची मम्मीने मासे फ्राय बनवलेलं आहे. तर मासे फ्राय कसं झालेलं आहे बघा. हे बघा एकदम मस्तपैकी झालेलं आहे. तर तन्नू मासे फ्राय कसं झालं आहे? एक बाईट तरी मारलेलं आहे तिने. तर तिला चांगलं वाटलं आहे मित्रांनो. आणि ते बघा कसं चिप्स वगैरे आणून खायला लागली आहे मासेबरोबर. तर त्याचं वेगळंच वेगळं स्टाईल असतं तिने. तर आज बनवलं आहे की माशाबरोबर ते हे वेफर्स आणि ते दुसरं काय असतं ना मित्रांनो ते खायला लागले. आणि आमचे अन्नू इकडं मोठी मुलगी इकडं खायला लागले मासे फ्राय. तर मासे फ्राय कसं बनवलं मित्र अन्नू? मासे फ्राय छान झालं आहे. आणि मित्रांनो मासे फ्राय एकदम छान झालेलं आहे. तर कोणाकोणाला मासे फ्राय आवडतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि लाईक शेअर कमेंट वगैरे सगळं करा मित्रांनो. आणि सबस्क्रायबर करा मित्रांनो. जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. चला बाय थँक्यू धन्यवाद. आहे बघा काय म्हणते अन्नू कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला फिश आवडतात का आवडतात. आणि तू काय म्हणते तनू? मी म्हणते की तुम्ही पण या जेवायला. हां आणि तुम्ही खाऊन बघा किती भारी झालंय ते बघा. हे बघा मस्तपैकी मासे फ्राय बनवलेलं आहे त्यांची मम्मीनी. बघू शकता. हे बघा त्यांची मम्मी घेऊन चालली तिकडं. तर खूपच मस्त बनवलेले आहे त्यांची मम्मीनी मासे फ्राय. वंदना काय बोलती का? मस्त केले. कुणाला आवडतात बघा. मी आज मुलांसाठी स्पेशल केलेले. तर बघा ते कशी मस्त काढून खाते. काटा बिटा सगळं काढून खायला भेटतं. हे बघा एकदम छान मस्तपैकी काटे बिटे सगळं काढून खाते आमची अन्नू. आणि निवृत्ती कुठं गेला का वंदना? हो का? तर अन्नू निवृत्ती कुठे गेलाय? बाहेर बाहेर गेलाय. त्याला जेवायचं नाही? नंतर आल्यावर खाईल. हो का? बरं ठीक आहे मग. चला मित्रांनो आता उद्या सकाळी भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड नाईट सगळ्यांना. बाय बाय. शुभ संध्याकाळी. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय.